आणि मोदी विरोधकांची बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे। मोदी विरोधकांच्या बैठकीसाठी शरद पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत, तर एनडीएच्या बैठकीसाठी नितीन गडकरी हे देखील दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। मात्र एनडीएच्या बैठकीला अजित पवार जाणार नाहीयेत अशी माहिती सूत्रांकडून कळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत, तर प्रफुल्ल पटेल हे देखील बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत। दिल्लीमध्ये आज मोदी विरोधकांची संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे। भाजपा प्रणित एनडीएकडे 272 या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत। काँग्रेस प्रणित मोदी विरोधकांकडे 234 इतक्या जागा आहेत। केंद्रामध्ये सत्ता स्थापनेत आंध्र प्रदेशच्या तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांची मुख्य भूमिका राहणार आहे। एनडीएच्या बैठकीसंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। एनडीएचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे। आपण पाहिलं तर भाजप प्रणित एनडीएकडे 272च्या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत आणि या संदर्भात आज दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आंध्र प्रदेशचे तेलुगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू असतील, बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार असतील यांना देखील या बैठकीसाठी बोलावण्यात आला आहे। तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील एनडीएच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। आपण पाहिलं तर आजची ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे आणि नेमकं या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्या निवासस्थानी बैठक होणार आहे, तर याच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज। तर मोदी विरोधकांच्या बैठकीसंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। मध्ये दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहे। एकीकडे इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे, तर दुसरीकडे एनडीए अलायन्सची बैठक पार पडणार आहे। आज इंडिया आघाडीची बैठक जी आहे ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी संध्याकाळी पार पडणार आहे। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहे। आपण पाहिलं तर भाजप प्रणित एनडीएकडे 272च्या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत, तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडे 234 जागा आहेत। एकंदरीत या सर्वांमध्ये आपण जर पाहिला तर आंध्र प्रदेशचे तेलुगू देसम पार्टीचे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे जनता दल युनायटेडचे नितीश कुमार हे यांची मुख्य भूमिका राहणार आहे। तर आज इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सरकार स्थापन करायचा की विरोधी पक्षात बसायचा यावर चर्चा होणार आहे। नेमकी या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहावं लागेल, कारण आपण पाहिलं तर इंडिया आघाडी सोबत जवळपास 20 घटक पक्ष आहेत आणि या घटक पक्षांचे सर्व प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे। एकंदरीत सविस्तर चर्चा जी आहे ते या बैठकीत होणार आहे। तर नेमका आजच्या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज।